फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे म्हटल्यानंतर भिरमणी संघ देखील कमी नाहीये. हाय व्होल्टेज ड्रामा, काटे की टक्कर, कडवी झुंज, तुंबड युद्ध या मॅचच्या दरम्यान तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. म्हणून आम्ही सांगतोय कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री सोमेश्वर जननी कुंभळजाई चषक 2024 चा थरार 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून मॅच ऑन होते. पंचांचा सिग्नल येतोय, ग्रीन सिग्नल. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. मित्रांनो, या फायनल साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच ऑन होते. देवळी टीमची घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये राज पवार, तर दुसऱ्या बाजूला अक्षय जाधव एके, तर गोलंदाजीच्या रनवेवरती प्रतीक मोरे. 3 नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ग्रँड फिनालीसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप करण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. परंतु 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावेची जोखीम आणि 3 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. या 3 धाव्यांच्या मदतीने डावाला मात्र सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. आता 3 धावेने चालू झालेली गाडी किती धावांवरती जाऊन थांबणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. राज पवार एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला अक्षय जाधव हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु प्रतीक देखील कमी नाही, तो देखील वेगाचा बादशाह म्हणून उभा आहे. त्याच्याकडे देखील वेग चांगला आहे, टप्पा अचूक आहे, लाईन चांगली आहे, दिशेवरती नियंत्रण चांगला आहे. चला मॅच ऑन ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. मेगा फायनलची मॅच तुम्ही पाहताय. बॉल क्रमांक 2 हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी दोन्ही हात बाहेर काढले. संध्याकाळच्या सत्रामध्ये कसरत कवायत करतायत आणि ते मात्र नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. खरं तर या स्पर्धेबद्दल बोलायचं तर कमीच आहे, कारण अप्रतिम आयोजन सातत्यपूर्वक या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. सुबक अशा ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीवरती आपल्याला तिरंगा कलर पाहायला मिळतोय. आज 78वा स्वातंत्र्य दिवस आणि हे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ओहो, इथे मात्र पहा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून चेंडू पाठीमागच्या दिशेला सिंगल धावेसाठी चाललाय. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होणार. मॅच रफ अँड टफ होणार. दोन्ही संघ कमी नाहीयेत. दोन्ही संघ मात्र खूप मोठी मेहनत करून फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. म्हटलं तर दोन्ही संघांना कमी लेखून चालणार नाही, कारण कोण कोणावरती पडणार तुटून, कोण कोणावरती करणार मात, कोण विजय संपादित करणार आणि कोणता संघ मानाच्या करंडकवरती सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणार नाव, ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. ओहो, यावेळेला शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. अक्षय जाधवच्या बॅट मधून आलाय लांब लचक, डोळ्याची पारणं फेडणारा नेत्रदीपक षटकार. काय फटका खेचलाय. एका जागेवरती पाय रोवून बसले. बॅटचा चेहरा ओपन केला. बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं आणि लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या बाहेर एक लांब लचक ठोकलाय षटकार. पट्ट्या आहे देवळीचा, नाव आहे अक्षय जाधव. ओहो, आणखीन एक मोठा ब्लास्ट, परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी आहे. अक्षरशः नो बॉलचा इशारा जरूर आलाय. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा प्रतीक मोरे तयार होतोय. समोरच्या बाजूने राज पवार. राज पवारने हा बॉल टॅप रोवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत, फेकी लगोलग केलेत. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत.
या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. एक चांगली सुरुवात देवळी टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. राज पवार आणि अक्षय जाधव हे दोन्ही खेळाडू इन्फॉर्म आहेत, लय मध्ये आहेत, टच मध्ये आहेत. या 2 फलंदाजांच्याकडे नजरा वळवल्या ना तर दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत उभे राहिले ना तर एक मोठी धावसंख्या उभी करू शकतात. हो या वेळेला पहा कव्हर रिजन मध्ये या बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर बॅकअपला तन्मय येतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत आणखीन 2 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. पहा जरी मोठे फटके येत नसतील ना तरी सिंगल दुहेरी धाव घेऊन मात्र धावफलकाला एक चांगला आकार देतात. आम्ही सातत्याने सांगत आलोय क्रिकेटच्या पटलावरती एकेरी दुहेरी धाव ही लाईफलाईन आहे क्रिकेटची. जरी मुंबईची लाईफलाईन रेल्वे आणि BSTची बस असेल परंतु क्रिकेटमधील लाईफलाईन कोण असेल ना तर एकेरी दुहेरी धाव आहे. आणि एकेरी दुहेरी धाव घेऊन मात्र धावफलक पुढे घेऊन चालत हे 2 फलंदाज. यावेळेला अप्पर कट फटका दमदार आहे, आवाज देखील चांगला आलाय. राज पवारच्या बॅट मधून आणखीन एक दमखम दाखवणारा नेत्रदीपक षटकार. संघाला धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 23 अंकावरती. काय फटकेबाजी, राज पवारची बॅट तळपले. 4 बॉलच्या पाठीमागे 13, अक्षय जाधवने 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा या जोडीने ठोकल्यात. सुरुवात चांगली केली असं म्हटलं जातं ना, ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट देखील गोड होतो. परंतु सुरुवात चांगली झाली, शेवट कशा प्रकारे होणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट म्हणले की कमबॅक जरूर होतं. आता कमबॅक करावं लागेल अर्थातच बिरमणी टीमच्या गोलंदाजांना. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तन्मय आलेत. या खेळाडूची खासियत जर पाहिली ना तर बॉडी एकदम सडपातळ आहे, उंची चांगल्या प्रकारे आहे. परंतु समोरच्या बाजूने हार्ड हिटर बॅट्समन अक्षय जाधव आहेत. ओव्हर क्रमांक 2 मधील पहिला बॉल घेऊन निघाले तन्मय. हो या बॉलला उचललाय, टायमिंग प्रॉपर आहे का पाहावं लागेल. हो टायमिंग प्रॉपर आहे, लांबी देखील तितकीच आहे आणि टायमिंगच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी अक्षय जाधवच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार मोठा ब्लास्ट. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. पाठीमागचा पाय वाकवला, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी टोले शंग प्रहार. पहिल्याच बॉल वरती तन्मयचं मात्र स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे हम स्वागत. पहिल्याच बॉल वरती तुटून पडलेत अक्षय नावाचं वादळ. काय बॅटिंग केले, सकाळपासून प्रभावित केलंय आपल्याच आयोजनामध्ये. आणखीन एक मोठा ब्लास्ट. याही वेळेला एलिव्हेशन आहे का? हो आहे. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे षटकार पाहायला मिळते. नाव आहे अक्षय जाधव, गाव आहे देवळी. मैदानाच्या आतमध्ये आकाशाला गवसणी घालणारे फटके अक्षय जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. थांबायचं नाव घेत नाहीत. प्रति बॉलच्या पाठीमागे मोठे ब्लास्ट ते ठोकताना पाहायला मिळत आहेत. लागोपाठचा तिसरा येणार का पाहणं गरजेचं आहे. 35 धावा धावफलकावरती लगवलेल्या आहेत आतापर्यंत. 8 बॉलच्या पाठीमागे 35 धावा आलेत आतापर्यंत. आणखीन एक मोठा ब्लास्ट. हेलिकॉप्टरचं उड्डाण, चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला चटका देऊन बॉल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. काय फटके सजवलेत अक्षय जाधवने. बॅटिंग अप्रतिम, ताबडतोब फटकेबाजी, विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं टेक्निकल शॉट आपल्याला दाखवताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले 4 धावांसाठी. ह्या 3 बॉलच्या पाठीमागे तब्बल 16 धावा अक्षय जाधवने मात्र जमवलेत. आतापर्यंत 6 बॉलच्या पाठीमागे वैयक्तिक त्यांनी 24 धावा जमवलेले आहेत. आतापर्यंत 1 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या जर आपण पाहिली ना तर देवळी टीमची 39 या अंकावरती. का टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अक्षय जाधव आणि राज पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत की आम्हाला मोठे फटकेबाजी करायची आहे आणि ती त्यांनी मात्र साकारलेली देखील आहे.
फायनलचा महामुकाबला आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये दोन फलंदाज गोलंदाजांवरती तुटून पडलेत. ओहो, या वेळेला जोरकस बॅट फिरवली होती, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत. नो बॉलचा इशारा, नो +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. कुठेतरी गोलंदाज चुकी करताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात नाहीये. अशा प्रकारच्या चुका जर झाल्या ना तर नक्कीच धावसंख्या मोठी गाठू शकतात देवळी संघ. फ्रीटचा बॉल, पंचांचा हेलिकॉप्टर मात्र फिरलेला आहे. आता गोलंदाजांनी मात्र एंड चेंज केलाय तन्मयने. पुन्हा एकदा तो गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आणि गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल. इथे मात्र पहा, फ्रीटचा बॉल होता. अर्थातच तन्मयचं लक्ष नव्हतं. या अगोदरचा बॉल त्यांनी नो बॉल टाकला होता. त्यानंतर फ्रीटच्या बॉलवरती कॅच त्यांनी चांगली पकडली, परंतु ते विसरून गेले की या अगोदरचा बॉल नो बॉल होता, फ्रीट हा बॉल होता आणि म्हणूनच एक धाव चोरले अक्षयने आणि राज पवारने. 42 धावा धावपलकावरती या सरासरीने केले ना तर 72 धावांपर्यंत मजल मारू शकतात आणि 72 धावा आल्या ना तर आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या होऊ शकते. आडव्या बॅटने या बॉलला खेळून काढलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. फेकी खराब आहे. खरं तर आज दिवसभरामध्ये अनेक क्षेत्ररक्षकांकडून फेकी करत असताना अनेक चुका पाहायला मिळालेत. खरं तर टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतं, कारण टेनिस बॉल वजनानं थोडासा जड असतो, रबर बॉल थोडासा वजनाने हलका असतो. ज्या प्रकारे टेनिस बॉलची आपण फेकी करतो ना त्या प्रकारे तुम्ही रबर बॉलची फेकी केली ना तर बॉल खूप लांब जाऊ शकतो. हे तुम्हाला ओळखावं लागेल, हे तुम्हाला जाणावं लागेल. हे याचं तुम्हाला उदाहरण सातत्यपूर्वक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 1 to go शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. 44 धावा धावपलकावरती. आणखीन एक चेंज ऑफ पेस. या बॉलला उडवले क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेट रिजन मध्ये स्वतः पडले, परंतु कॅच सोडलेला नाहीये. अफलातून कॅच पकडलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि राज पवार या खेळीचा मात्र अंत होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसराला येतोय. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला करंट देवळी टीमला राज पवारच्या रूपाने. परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्या मात्र स्वतः पडले, परंतु बॉलला पडू दिले नाहीये. एक चांगला कॅच त्यांनी कॅरी केलाय. कॅच पकडा, मॅच जिंका. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 44 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे आम्ही एक सन्मान करतोय. KSK चा कोहिनूर हिरा, गिरगावचा वंडर बॉय आणि घोडे पारूड या टीमचा स्टार खेळाडू निखिल जाधव यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा धावपलकावरती आहेत. नितीन जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, परंतु ते नॉन स्ट्राईकला उभे आहेत. सेट फलंदाज अक्षय जाधव स्ट्राईक एंडला आहेत, ज्यांनी 8 बॉलच्या पाठीमागे 26 धावा बनवलेत. शेवटचं षटक मारझोड षटक, स्लॉग षटक घेऊन गोलंदाजीच्या रनम्यावरती गणेश आलेले आहेत. ओहो, इथे अंगभेदक बॉल टप्पा पडल्यानंतर पायावरती आदळलाय. आलेला आहे तो पहिलाच बॉल डॉट. स्वतः गिरकी घेतली होती अक्षय जाधवने की बॉलला फिरकून द्यायचं होतं डीप मिड विकेट रिजन मध्ये, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आलेला आहे पहिलाच बॉल डॉट. गणेश मोरे यांच्याकडे देखील क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. अक्षय जाधव यांच्याकडे देखील क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. अनुभवाला अनुभव भिडलाय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला स्वतः गिरकी घेतले. ऑन साइडला बॉलला वळवलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून येतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी सुरेख होते, परंतु गोलंदाजाला बॉल कनेक्ट करता आलेला नाहीये आणि त्याच्या पश्चात 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा. जी सरासरी जर आपण पाहिलं ना तर 72 धाव्यांपर्यंत पोहोचणारी होती, परंतु ती सरासरी आता पूर्णपणे घसरलेली आहे. आता ही सरासरी तब्बल 54 धावांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे प्रोजेक्ट स्कोर ची सरासरी आपण पाहिलेली आहे. 2 षटका अखेरीस ती
सरासरी होती ती 72 धावांपर्यंत प्रोजेक्ट स्कोर दाखवत होतं, परंतु आता कुठेतरी प्रोजेक्ट स्कोर घसरलेला आहे. ओहो, या वेळेला पहा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, और फाइनल के मैच में चौके और छक्के नहीं तो देखने में क्या मजा. मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या मॅच मध्ये अक्षरशः षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. वन मॅन आर्मी अक्षय जाधव AK-47 च्या बॅट मधून उत्तुंग गगनभेदी हा षटकार पाहायला मिळालाय. काय फटका सजवलाय, पुढे सरसावले, पायाचा वापर, अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतला आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 52 धावा धावफलकावरती. यावेळेला पहा, समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय, टॅप उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतात प्रतीक, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत तन्मय. फेकी लगोलग केली जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 54 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना देवळी टीमची तुम्ही स्थिती पाहताय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावाचे. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना स्ट्राइक एंडला अक्षय जाधव आहेत, त्यांनी 36 धावा बनवलेत. ओहो, परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा बॉल. एखाद्या लय मध्ये आलेल्या फलंदाजाला थांबवायचं असेल ना तर त्याला यॉर्कर बॉल टाकावा लागतो. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. एखादा पिसाळलेला बैल असेल ना त्याला थांबवायचं असेल तर काय करावं लागतं, तर त्याची यसन खेचावी लागते. परंतु क्रिकेटमध्ये एखादा लय मध्ये फलंदाज असेल ना त्याला थांबवायचं असेल ना तर यॉर्कर बॉल टाकावा लागतो, कारण क्रिकेटमध्ये 2 व्यक्तींचा फक्त सन्मान केला जातो. यावेळेला याही बॉलला उडवलंय. एलिव्हेशन पाहावं लागेल, लांबी तितकीच, उंची देखील तितकीच, आणि शेवटच्या बॉल वरती आलाय मोठा ब्लास्ट. नितीनच्या बॅट मधून आलाय मोठा ब्लास्ट. 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 1 इनिंग अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष आहे बिरमणी संघासमोर. 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 62 धावा. अफलातून बॅटिंग लाईनअप राहिली. खरं तर देवळी टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळाली. राज पवारने 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावा ठोकल्या. अक्षय जाधवची भारदार खेळी. नाबाद 13 बॉलच्या पाठीमागे 36 धावा त्यांनी ठोकल्या. नितीन जाधवने 1 बॉलच्या पाठीमागे शेवट गोड केलाय. 6 धावा त्यांनी बनवल्या. 60 धावा धावफलकावरती आहेत आणि 61 धावांची गरज आहे बिरमणी टीमला. परंतु गोलंदाजांचं विश्लेषण जर पाहिलं तर प्रतीक याने पहिलं षटक हाताळलं, 23 धावा खर्च केलेत, खूप महागडे ठरले. तन्मयने दुसरं षटक हाताळलं, 21 धावा त्यांनी देखील खर्च केल्या, ते देखील महागडे ठरले. परंतु शेवटचं षटक गणेश यांनी हाताळलं, गणेशने 16 धावा खर्च केल्या. हे विश्लेषण राहिलं गोलंदाजीचं. आता 18 बॉलच्या पाठीमागे 61 धावांची गरज आहे बिरमणी टीमला. स्पर्धा खूप चांगली आहे. खऱ्या अर्थानं स्पर्धेचं टायटल नेम तुम्ही पाहू शकाल. कोयना सोळशी कांडारी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री सोमेश्वर क्रिकेट क्लब देवळी आयोजित कैलासवासी दिलीप गणपत पवार यांच्या स्मरणार्थ श्री सोमेश्वर जननी कुंभळजाई चषक 2024 पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. परंतु ही स्पर्धा ज्यांच्या नावाने आयोजित केलेली आहे ना, कैलासवासी दिलीप गणपत पवार, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून देवळी गावचं आपल्याला पाहायला मिळालं. देवळी टीमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व, देवळी टीमचा आधारस्तंभ. अनेक पहिला काळ असेल ना तर त्यांनी देखील गाजवलेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून दिलीप दादा यांनी. आणि आज मात्र ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा आणून देण्याचं काम कोणी केलं असेल ना तर श्री सोमेश्वर क्रिकेट क्लब देवळी या टीमने. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये धूमधडाक्यामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर क्रिकेटच्या महारण संग्रामाला सुरुवात होताना पाहायला मिळाली. सोळा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. 14 संघांचा प्रवास या स्पर्धेमधून
बाहेर पडलेला आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच स्वतः आयोजक देवळी संघ आणि त्यांच्या विरुद्ध बिरमणी संघ. फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभलेली आहे ना, त्यांचं देखील आभार मानणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी स्पर्धा तुम्हाला घडवायची असेल तर तुम्हाला स्पॉन्सरशिपची खूप महत्त्वाची गरज असते. आणि एक हात मदतीचा ज्यांनी केलेला आहे त्यांचा आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेच्या दरम्यान प्रथम क्रमांक, द्वितीय पारितोषिक सौजन्य लाभलेला आहे. उद्योजक दाबे मोहन, आदरणीय श्री चंदनदादा राजू चव्हाण. त्याचबरोबर संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. श्री प्रदीपदादा जाधव, कला दिग्दर्शक, त्यांच्या सोबतीनं श्री आनंददादा मोरे, प्रोप्रायटर सुमन एंटरप्राइजेस. त्याचबरोबर मालिकावीरसाठी बॅट आहे आणि बॅटसाठी आम्हाला सौजन्य लाभले. सिनियर खेळाडू देवळी गावचे आदरणीय श्री अशोकदादा जाधव. विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे विठ्ठलदादा चव्हाण, उद्योजक दाबे मोहन, श्री सुभाष महादेव कासारे, समाजसेवक. त्याचबरोबर श्री सुनीलदादा जाधव, अध्यक्ष महाबळेश्वर तालुका युवा प्रतिष्ठान, पत्रकार मुंबई. विशेष सहकार्य श्री शैलेशदादा घाडगे. विशेष सहकार्य देवेंश अशोक जाधव, समाजसेवक, देवजी काशीराम चव्हाण, रुद्र मोटर्स. विशेष सहकार्य लाभलेला आहे आदरणीय श्री अरुणदादा कदम, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. विशेष सहकार्य लाभलेला आहे कुमार समर्थ सचिन दाबे चिखली, समर्थ सचिन जाधव चिखली यांच्या माध्यमातून त्यांचाही आम्ही आभार मानतो. ज्यांनी आम्हाला ही स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केलेली आहे, छोटंसं का होईना योगदान दिलेलं आहे, त्यांचं पुनर्शब्दा आम्ही श्री सोमेश्वर जननी कुंभलजाई चषक 2024च्या वतीनं आणि संपूर्ण देवळी गावच्या ग्रामस्थांकडून, आयोजकांकडून आम्ही त्यांचं आभार मानतो. आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना देवळी टीमने 61 धावा बनवले आणि 62 धावांचं भलं मोठं आव्हान बिरमणी संघासमोर उभं केलंय. परंतु असं म्हटलं जातं ना, अवघड जीवन जगाल तर सोप्या गोष्टी तुम्ही कराल, परंतु सोपं जीवन जगाल तर अवघड गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. हे विश्लेषण आहे जीवनाचं. परंतु खऱ्या अर्थानं जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत राज पवार, समोरच्या बाजूने किशोर मोरे, हार्ड हिटर बॅट्समन, हिटमॅन. पहिलाच बॉल कव्हर रिजन मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी लगोलग केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय किशोरला आणि बिरमणी टीमला. आता एका धावेने श्री गणेशा झालेला आहे बिरमणी टीमचा. एका धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायचे तब्बल 61 या अंकावरती. किशोर मोरे हिटमॅन म्हणून ओळखले जातात, बिरमणी टीमचा हिटमॅन. आज मात्र अफलातून त्यांनी बॅटिंग केले, जबाबदारी आहेत. हार्ड हिटर बॅट्समन देखील आहे, घातक फलंदाज आहेत. परंतु तन्मयला यावेळेला आघाडीला पाठवलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये विकास मोरे यांना पाठवलं होतं, परंतु बदल केलाय. आडव्या बॅटने या बॉलला ऑन साइडला वळवलंय. ओहो, यावेळेला पहा वेगवान बॉल, परंतु दिशा भरकटलेली आहे. दिशेवरती नियंत्रण नाहीये राज पवार यांचं. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि हा बॉल खराब येताना पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाईल आणि अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 3 धावा. अजूनही 16 बॉलच्या पाठीमागे 59 धावांची आवश्यकता आहे. तन्मय यांच्याकडे देखील नजरा वळवल्या जात आहेत, कारण उदयमुख खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, अक्षरशः कानाच्या बाजूने हा बॉल निघून चाललाय की हा बॉल डॉट आहे. राज पवार यांची ओळख आहे, व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगला आहे, भिन्नता विविधता त्यांच्याकडे आहे ना, ती अप्रतिम आहे. त्यांना माहित आहे फलंदाज कशा पद्धतीने उभे आहेत, फलंदाजाचा टान्स कशा प्रकारे आहे, फलंदाज कोणत्या दिशेला मोठे फटके खेळू शकतो हे त्यांनी ओळखलंय आणि विरुद्ध दिशेला बॉलिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. वेगावरती स्वार होत आहेत राज पवार. वेग चांगला आहे, टप्पा देखील अचूक आहे, भेदक मारा सातत्यपूर्वक पाहायला मिळते. विकेटचं पतन, तन्मयला माघारी परतावं लागलेलं आहे. ज्या उद्देशाने मात्र तन्मयला पाठवलं होतं, ज्या कामासाठी ते काम ते करू शकले नाहीत, नाराज आहेत आणि फलंदाज माघारी परतलाय. चला, वेळ जास्तीचा घेऊ नका. बिरमणी टीम बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बॅड लाईटचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही याची
दखल तुम्हीच घ्या, कारण अंधार होत चाललाय. अंधार झाला तर मोठे फटके खेळण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. म्हणूनच आम्ही वेळोवेळी सांगतोय की तुम्ही घाई करा. 14 बॉल 59 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचे फलंदाज विकास मोरे, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. एक चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज. हा बॉल पहा, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न राज पवार यांच्या माध्यमातून केला जातोय, परंतु हा बॉल खराब आहे. धनंजय कोळी सर आमच्याकडे वळाले, त्यांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलाय. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 4 धावा धावफलकावरती आहेत. मोठे प्रहार चढवणं गरजेचं आहे. संघर्ष करावा लागेल बिरमणी टीमला, कारण बॉल कमी राहिलेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. चला, वेळ जास्तीचा घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिल्या जात आहेत की मॅच ऑन ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. खरं तर 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून एक्झिट पोल दाखवला जातोय. फायनलचा सामना कोण जिंकेल, देवळी टीमच्या माध्यमातून प्रेक्षकांची 61 पसंती आहे आणि बिरमणी टीमसाठी 39% पसंती आहे. परंतु हे चित्र फिरायला वेळ लागणार नाहीये. जसजशी मॅच पुढे जाईल तसतसं हे चित्र पलटी देखील होऊ शकतं. परंतु यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येतोय. राज पवार यांच्याकडे वेग चांगला आहे, वेगावरती ते स्वार होत आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॉलच्या मिनिटपर्यंत विकास मोरे पोहोचू शकले नाहीत आणि आलेला आहे तो डॉट बॉल. आता 13 बॉलच्या पाठीमागे 58 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक डॉट बॉल बिरमणी टीमवरती प्रेशर निर्माण करतोय. पुढे सरसावत असताना आणखीन एक डॉट बॉल येतोय. एक षटका एक षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटका अखेरीस धावफलकावरती अवघ्या धावा आहेत, 4 धावा. मित्रांनो, राज पवार यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे, कारण फायनलच्या मॅच मध्ये अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केलेत. विकास मोरे, किशोर मोरे आणि तन्मयला मात्र त्यांनी बांधून ठेवलं. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 58 धावा. बॉल आणि धावांमध्ये जे अंतर आहे ना ते खूप मोठं अंतर आहे. 46 धावांचं ते अंतर आहे. हे अंतर तुम्हाला कमी करायचं असेल ना तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हा एकमेव पर्याय आहे तुमच्या समोर की तो संघर्ष आणि मेहनत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अक्षय जाधव आलेले आहेत. समोरच्या बाजूने किशोर मोरे. हे नाव तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवावं लागेल, कारण यांच्याकडे ताकद आहे, ॲबिलिटी आहे, मोठे फटके खेळण्याची, मॅच वळवण्याची ताकद आहे या वाघाकडे. कारण या वाघाचा दरार आपण रुळेट टीम बरोबर पाहिलाय. आणि हा बॉल पहिलाच बॉल उसळी देणारा बॉल. पंचांनी मात्र दोन्ही हात बाहेर काढलेत. अगदी डोक्यावरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय, म्हणूनच पंचांनी वाईड बॉल घोषित केला आणि 1 बाउन्सरचा इशारा देखील दिलेला आहे. आता इथून पुढे अक्षय जाधवला सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. चला, वेळ जास्तीचा घेऊ नका. आता 12 बॉल 57 धावांची आवश्यकता आहे. किशोर मोरे मैदानाच्या आतमध्ये येते हे नामुमकिन नाहीये, मुमकिन है. किशोर मोरे असा खेळाडू आहे की अनहोनी को होनी करने वाले किशोर मोरे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय. आता 11 बॉल 57 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अक्षय निघालेत. ओहो, हाही बॉल चांगला आहे. खऱ्या अर्थानं किशोर मोरे यांना थांबवायचं कसं, तर अगदी उसळी देणारा बॉलने थांबवू शकतो. हे षडयंत्र मात्र
हे षडयंत्र मात्र अक्षय जाधवने मात्र डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. समरण डिलिव्हरी केली जाते. यावेळेला फटका फसलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धावपलकावरती जोडूया. कुठेतरी दबावामध्ये बिरमणी टीम खेळते का या मॅच मध्ये? तर हो, नक्कीच अडचणीमध्ये आलेली आहे. कारण फिल्डिंग करत असताना चुका झाल्या, गोलंदाजांवरती मार पडला, म्हणूनच मोठी धावसंख्या देवळी टीमने मात्र मोठी धावसंख्या उभारले. आता प्रत्येक बॉल वरती षटकार हवाय, तो म्हणजे बिरमणी टीमला. 9 बॉल 56 धावा. आणि हा वेळ पहा, अक्षरशः हात बाहेर काढले दोन्ही पंचांनी. मात्र खराब बॉल आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आता 9 बॉल 55 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 9 बॉलच्या पाठीमागे बिरमणी टीमने अवघ्या 7 धावा बनवलेत. अजूनही 9 बॉलच्या पाठीमागे 55 बनवायचे आहेत. हा बॉल नो बॉल, हात बाहेर काढलाय. आता मात्र फीटचा बॉल असेल. मॅच लांब पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न अक्षय जाधव करतायत का? हो, करतायत. हाई बॉल, खराब बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. क्या कर रहे हो अक्षय? आता प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्रश्न पडलेत की मॅच कुठेतरी लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात का? हो, करतात. कारण आतापर्यंत अक्षयने मात्र खूप बॉल टाकलेत. आपल्या स्पेलमध्ये तब्बल 7 बॉल टाकलेत आणि 7 बॉलच्या पाठीमागे 3 बॉल त्यांनी सेफ टाकलेत आणि 4 बॉल त्यांनी खराब टाकलेत. चला, मॅच ऑन ठेवा. वेळ जास्तीचा घेऊ नका. प्रतिस्पर्धी संघाला बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही याची दखल घ्या. यावेळेला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव वेगाने कंप्लीट. टप्पा पडल्यानंतर बॉलने टर्न निर्माण केला आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. केवळ एकच धाव मिळेल. किशोर मोरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, तोपर्यंत आशेचा किरण आहे जरूर. परंतु आता मॅच थोडीशी लांब चाललेली आहे. परंतु जीवनामध्ये कुठेही हार मानू नका. आम्ही सातत्याने सांगलंय. 8 बॉलच्या पाठीमागे 52 धावांची आवश्यकता जरूर आहे. मॅच थोडीशी लांब पाहायला मिळते. पहिल्या बॉल पासून जर मोठे फटके आले असते ना, तर मॅच मध्ये रोमहर्षक वाढली असती. परंतु आतापर्यंत बिरमणी संघ कुठेतरी बॅकफुटला ढकललाय. हा बॉल चांगला आहे. आता मात्र एक्झिट पोल जर आपण पाहिलं ना, तर देवळी टीम 63% आणि बिरमणी संघ 37%. ही प्रेक्षकांची पसंती आहे दोन्ही टीमसाठी. पंच, काय घडलं या बॉलच्या पाठीमागे? वाईड बॉलचा इशारा आहे. यस. चला, वेळ जास्तीचा घेऊ नका. विनंती असेल, फायनलच्या मॅच मध्ये आम्हाला सारखं बोलायला लावू नका. स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. हे योग्य नाहीये. फायनलची मॅच आहे. याला हाफ ट्रॅकर बॉल लॉब केलाय. चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार किशोर मोरे यांच्या बॅट मधून आलाय. नेत्रदीपक षटकार. इथून पुढे 7 बॉलच्या पाठीमागे 45 धावांची आवश्यकता आहे. चला, मॅच ऑन ठेवा. विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका. फायनलचा सामना आहे. फायनलची मॅच जशी पाहायला पाहिजे होती ना, तशी मिळत नाहीये. हा वेळेला पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिलाय. बॅट वरतून फिरली, बॉल खालून निघून चाललाय. शेवटचा बॉल आलेला आहे डॉट. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत. 45 धावा. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. मी म्हणेन ज्या प्रकारे बिरमणी टीमची बॅटिंग लाईनअप आहे ना, ती पूर्णपणे आता फसलेली आहे मी म्हणेन. कारण किशोर मोरे यांच्यावरती खूप काही भरोसा होता. त्यांनी मात्र या मॅच मध्ये फक्त 8 बॉलच्या पाठीमागे 9 धावा बनवलेत.
रुळे संघाविरुद्ध खेळत असताना 6 बॉलच्या पाठीमागे 32 बनवल्या, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये 8 बॉलच्या पाठीमागे फक्त त्यांनी 9च बनवलेत. शेवटचं षटक या स्पर्धेतील गौरव जाधव हे घेऊन आलेले आहेत. सकाळी उद्घाटनीय सामना कोणता संघ खेळला असेल ना तर देवळी संघ आहे आणि फायनलचा सामना देखील देवळी संघ खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे देवळी संघाने सुरुवात देखील चांगली केली, आता शेवट देखील चांगली करताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 45 धावांची आवश्यकता. ओहो, यावेळेला लॉप केलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळेल. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत 44. सचिन दादा शिंदे यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. पुढे सरसावत असताना फटका खेचून मारलाय, परंतु याही बॉलच्या पाठीमागे अवघी एकच धाव मिळाली जाईल. आता 4 बॉल 43 धावांची आवश्यकता. या मॅच मधील हवा निघून चालले, कारण प्रेक्षकांना फायनलची मॅच जशी हवी होती ना तशी पाहायला मिळालेली नाहीये. प्रेक्षक थोडेसे नाराज झालेत या फायनलच्या मॅच मध्ये. 4 बॉल 43 धावांची आवश्यकता. लोअर फुलटॉसचा बॉल त्याला मात्र उडवलाय. नितीन जाधव आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेटचं सॅक्रिफाइस विकास मोरे यांना माघारी परतावं लागलेलं आहे. आणखीन एका विकेटचं पतन. आता 3 बॉल 42 धावांची आवश्यकता. खरं तर सकाळी आपण पाहिलं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी धूमधडाक्यामध्ये संपन्न झाला. अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. त्यानंतर क्रिकेट या खेळाची देवता खेळपट्टी, त्या खेळपट्टीचं देखील आपण पूजन केलं आणि त्यानंतर क्रिकेटच्या महारण संग्रामाला सुरुवात झाली. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले, परंतु या वेळेला पहा किशोरच्या बॅट मधून बेधडक लांब लचक आलाय षटकार. एक आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग गगनभेदी षटकार. खरं तर फटका अप्रतिम होता. पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचे प्रोप्रायटर आहेत. सचिन दादा शिंदे आहेत आणि खऱ्या अर्थाने खेळाडूचा ते व्हिडिओ बनवत आहेत, कारण 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या वाहिनीचे जे पेज आहे त्या पेजवरती नक्कीच तो व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळेल. नक्की तुम्ही 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि इथे मात्र फायनलचा सामना जिंकलाय देवळी या टीमने आणि स्वतःच्याच आयोजनाखाली फायनलचा मान मिळवलाय. अर्थातच श्री सोमेश्वर स्पोर्ट क्लब देवळी या टीमने मात्र सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलंय मानाच्या करंडकावरती. देवळी टीमला खूप सारे शुभेच्छा आणि हार्ड लक बॅड लक टीम बिरमणी संघ, तुम्ही देखील चांगला खेळलात त्याबद्दल तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. आज मला समालोचन करण्यासाठी शैलेश जाधव सरांनी मात्र संधी दिली, त्याचबरोबर देवळी टीमने देखील संधी दिली, त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं शैलेश जाधव सर यांचं मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्याच आयोजनाखाली देवळी गावाने चांगला खेळ केला आणि स्वतःच्याच आयोजनाखाली फायनलचं चॅम्पियन पद पटकावलं, त्याबद्दल आपण त्यांचा मनपूर्वक आभार मानूया. बिरमणी संघ, तुम्ही देखील फायनलच्या मॅच मध्ये चांगला